नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 3-4 दिवस झाले फॉरेन इन्व्हेस्टर्सनी खरेदी सुरू केली आहे. मार्केटमध्येही तेजी आहे. 1308 कोटीची त्यांची खरेदी आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 864 कोटीची. डॉलर रुपया 88.78 या लेव्हलला आहे. क्रूड मात्र 65.26 या लेव्हलला आहे आणि 100पर्यंत डॉलर इंडेक्स गेला आहे. अमेरिकेमध्ये पॉवेलनी नवीन रेट कटच्या संदर्भात कुठलाही गायडन्स दिला नाही, म्हणून मार्केटमध्ये काहीशी मंदी आली. टेस्ला, ॲमेझॉन हे शेअर पडले आणि सरकारने त्यांच्या अमेरिकन गव्हर्नमेंटने सांगितलं की 2.88 मिलियन व्हेकलची तपासणी केली जाणार आहे. ऑफिशियल डेटा कुठल्याही गोष्टीचा मिळतच नाही आहे, कारण शटडाऊन सुरू आहे. गाझा पीस डीलच्या पहिल्या फेजवर सह्या झाल्या आहेत. एअरलाईन्सचे रिझल्ट चांगले येतील असा एक अंदाज व्यक्त केला जातोय, म्हणजे अपडेट्स चांगले येत आहेत. तर त्यानुसार डेल्टा एअरलाईन्सचा शेअर वाढला. युनायटेड एअरलाईन, अमेरिकन एअरलाईन आणि जेट ब्ल्यू एअरलाईन या 4 कंपन्यांचे शेअर अमेरिकन मार्केटमध्ये वाढले. लिथियम प्रोड्युसर अल्बेमाराय हा शेअर 8.2% वाढला. रेअर अर्थ मिनरलच्या संदर्भात चीन सरकारने बंधनं कडक केली आहेत. आता लायसेन्स घ्यावा लागेल. ज्या कंपन्या चीनची टेक्नॉलॉजी वापरत आहेत किंवा चीनमधली काही साधनं इक्विपमेंट्स वापरत आहेत त्यांना वेगळं लायसेन्स घ्यावं लागेल, असं चीन सरकारने सांगितलं आहे. आता बघूया काय काय आणि कशा कशा बातम्या आहेत आणि त्याचा आजच्या मार्केटवर काय परिणाम आहे. TCSचे रिझल्ट काल मी दिले होते. ज्यांनी कोणी कालचा व्हिडिओ बघितला नसेल संध्याकाळचा, त्यांच्यासाठी फक्त रिपीट करते. 12,075 कोटीचा प्रॉफिट, 65,799 कोटीचा रेव्हेन्यू. प्रॉफिट कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट 16,565 कोटी. काल एकाने कमेंटमध्ये विचारलं होतं म्हणून दिलं आहे, त्यालाच आपण एबिट असं म्हणतो. टोटल रेव्हेन्यूमधून कॉस्ट आणि एक्सपेन्सेस वजा करायचे असतात, म्हणजेच इंटरेस्ट आणि टॅक्सेस देण्याच्या आधीची रक्कम म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट. मार्जिन 25.2%. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू 0.8% क्वार्टर ऑन क्वार्टर. ते AI मध्ये गुंतवणूक करणारे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट एक नवीन गिगावॅट AI डेटा सेंटर भारतात काढणार आहेत. लिस्ट एंगेज याचा ॲक्विझिशन करणार आहेत. 11 रुपये डिव्हिडंड आणि 15 ऑक्टोबर रेकॉर्ड डेट. टाटा एलेक्सीचा फायदा 154.8 कोटी, पूर्वीचा 144.4 कोटी. फायदा 7.2% वाढला आहे. तर रेव्हेन्यू 918.1 कोटी, रेव्हेन्यू 2.9% वाढले. एबिट किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट 169.9 कोटी ते 4.7% वाढले आणि मार्जिन
18.2% होतं ते 18.5% झालं आहे. ॲपकॉन्स इन्फ्रा यांना 576 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. ICICI प्रू 1761 कोटीचं नवीन बिझनेस प्रीमियम झालं आहे त्यांचं. पूर्वीपेक्षा हे किंचित कमी आहे. पूर्वी 1776 कोटी होता. YOY बेसिसवर मात्र 6.1% वाढला आहे आणि ॲन्युअलाइज प्रीमियम इक्विव्हॅलंट 871 कोटी झालं आहे. YOY बेसिसवर 1.1% कमी आहे. नाटको फार्माला रिसडीपाम याचं जेनरिक व्हर्जन लॉन्च करण्याच्या संबंधात त्यांनी कायदेशीर लढाई जिंकली आहे. हे औषध स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी, सिव्हिअर मसल डिसऑर्डर इन इन्फंट्स यासाठी वापरलं जातं. NTPC ग्रीन हिची सबसिडियरी NTPC रिन्युएबल एनर्जी यांनी गुजरात सरकारबरोबर 15 मेगावॅट म्हणजे 10 मेगावॅट सोलरसाठी 15 गिगावॅट त्याच्यापैकी 10 गिगावॅट सोलरसाठी 5 गिगावॅट विंड प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी MOU साईन केला. रेलटेल कर्नाटक सेंटर ऑफ ई-गव्हर्नन्सकडून त्यांना LOI मिळालं आहे. बॅक टू बॅक OEM सपोर्ट द्यायचा आहे राउटरसाठी आणि स्विचेससाठी. ही 18.22 कोटीची ऑर्डर आहे आणि 8 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करायची. लॉइड्स इंजिनिअरिंग फ्लाय फोकस बरोबर त्यांनी MOU केला आहे. डिफेंडर सिग्नेट डेव्हलप करायचं आणि मॅन्युफॅक्चर करायचं यासाठी हे MOU आहे. ॲडव्हान्स सर्व्हेलन्स आणि इंटेलिजन्स ऑपरेशन्ससाठी वापरलं जाणार आहे. जन स्मॉल फायनान्स बँक NCDमधून 250 कोटी गोळा करायला परवानगी मिळाली आहे. सुबेक्स डच टेलिकॉम ऑपरेटरनी कन्व्हर्जंट ब्युनो बिलिंग आणि होलसेल पार्टनर्स सेटलमेंट प्लॅटफॉर्म डिलिव्हर करण्यासाठी सुबेक्सची निवड केली. हा 6 वर्षाचा करार आहे आणि $6.62 बिलियन करार आहे. DP आभूषण त्यांचं टर्नओव्हर 85% वाढून 237 कोटी झालं आहे. महिंद्राचं उत्पादन 24.4% वाढलं आहे. सेल्स व्हॉल्यूम 14% वाढला आहे तर निर्यात 44% वाढली आहे. गुजरात पिपावा कंटेनर्स कार्गो व्हॉल्यूम 8% कमी झालं आहे. ड्राय बल्क कार्गो व्हॉल्यूम 1.05 मिलियन मेट्रिक टन एवढं झालं आहे तर लिक्विड कार्गो व्हॉल्यूम 15% वाढलं आहे ते 0.38 MMT एवढं झालं. ब्लू डार्ट इन्स्टंट डिजिटल अकाउंट ओपनिंग प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केला आहे. लेमन ट्री 50 रूमची प्रॉपर्टी त्याने राजस्थानमध्ये घेतली आहे. लोटस डेव्हलपर्स ते आता 5 सबसिडियरी किंवा 5 आर्म काढणार आहेत आणि प्रत्येकी 100 कोटी गुंतवणार आहे. राजेश पॉवर
गुजरात सरकारबरोबर 4,754 कोटीच्या प्रोजेक्टसाठी त्यांनी करार केला. 33,000 लोकांना यातून रोजगार मिळू शकेल. LG इलेक्ट्रॉनिक्स जो IPO बंद झाला तो 54 वेळा सबस्क्राईब झाला आणि त्याच्यामध्ये 4.36 लाख एवढं व्हॉल्यूम आहे. रुबिकॉन रिसर्च 51% भरला आहे आणि कॅनरा रोबेको 23% भरला आहे. WeWork याचा आज लिस्टिंग आहे आणि 5paisa.com यांचं प्रॉफिट कमी झालं आहे, ब्रोकरेज इन्कम पण कमी झालं आहे, पण त्यांचे क्लायंट्स मात्र वाढलेले आहे. आता कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील ते पाहूया. आधी तेजीतले शेअर पाहू. पारस डिफेन्स, अशोका बिल्डकॉन, गोदरेज प्रॉपर्टी, टाटा स्टील. टाटा स्टीलमध्ये कप अँड हँडल पॅटर्न ब्रेकआउट आहे. इन्फोसिस, कोफोर्ज, TCS, टाटा एलेक्सी, बजाज ऑटो, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, अशोका बिल्डकॉन, SBI लाईफ, टाटा टेक्नॉलॉजी याच्यामध्ये ट्रिपल बॉटम झाला आहे. गार्डन रिच शिप बिल्डर्स, JSW स्टील, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, मोतीलाल ओसवाल याच्यामध्ये इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट आहे. हे जे सगळे मी पॅटर्न सांगते ते माझ्या फ्युचर्स ऑप्शन्स आणि मी या पुस्तकामध्ये जवळजवळ 52 ते 55 कॅन्डलस्टिक पॅटर्न दिले आहेत, इंडिकेटर्स दिले आहेत, फिबोनाची, बोलिंजर बँड सगळं त्या पुस्तकात आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या पुस्तकात पाहू शकता. सोना BLW, कॅनरा बँक, भारत डायनॅमिक्स, कॅम्प्स आज स्प्लिटवर विचार करणार आहे. ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह, येस बँक. वीकली चार्ट जर तुम्ही येस बँकेचा बघितलात तर या वीकली चार्टमध्ये इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. ॲपकॉन, प्रीमियर एक्सप्लोजिव्ह, नाटको फार्मा, स्टार सिमेंट, शिल्पा मेडिकल, ग्रॅन्युअल्स, मार्क्सन फार्मा आणि आयनॉक्स विंड. तर मंदीमध्ये फोर्टिस आणि TCS आणि टाटा एलेक्सी दोन्हीच्या बाबतीत मात्र लक्ष द्या. जरी निराशा नाही झाली तरी चांगला रिझल्ट आलाय असंही म्हणता येत नाही. सगळ्या एजन्सीजनी टार्गेट्स कमी केली आहे, त्यामुळे काय काय होत आहे त्यामध्ये हे मात्र बघायला लागेल. तर दोन्हीमध्येही तुम्ही बघूनच ट्रेड करा. पण तुम्ही आज जरी शेअर घेतले तरी ज्यांना डिव्हिडंडचा फायदा घ्यायचा आहे त्यांना तो डिव्हिडंड मिळू शकतो. बघूया आजच्या मार्केटमध्ये काय काय होत आहे ते. नमस्ते.